गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना। अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी। स्वामी समर्थ इथे महाराजांच्या सेवेला आज मागे 35 वर्ष झाली। महाराजांची सेवा करतोय। राजेंद्र गांधी स्वामी बनलेला महाराजांच्या कृपेने त्यांचे प्रश्न सुटतात। जे श्रद्धेने महाराजांना नतमस्तक होतात, शरण जातात, त्यांचे मनोकामना पूर्ण होतात। त्यांचे जे काही प्रश्न असतील महाराजांच्या कृपेने नोकरीचा असो, घराचा असो, बाहेरचा असो, सुखशांतीचा असो, महाराजांच्या कृपेने त्यांना त्याचा अनुभव येतो, त्यांना त्याची परिस्थिती येते आणि तेच लोक आपल्याला सांगत येतात महाराजांच्या कृपेने आम्हाला असा अनुभव आला। ते लोक सांगितले जातात। त्यांच्या कृपेने आपण विदेशी 15 माणसांपासून हा प्रसाद चालू केला। आज सगळे 1,000 ते 2,000 मनुष्य दर गुरुवारी महाप्रसाद असतो आणि यथामती यथाशक्ती कोणाला जे नतमस्तक होतात आणि कोणा वाढदिवसानिमित्त, कोणाच्या लग्नाचा वाढदिवस, कोणाच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ या पद्धतीने गुरुवार बुक करतात। अशा पद्धतीने इथे आलेली सेवा हरिपाठ चालतो, आरती होते, 1 तास आरती चालते, 1 तास हरिपाठ चालतो, 8:30 नंतर महाप्रसाद होतो आणि त्या इथे महाराजांचा अस्तित्व नाकारता येत नाही। आजही महाराजांचा अस्तित्व आहे। जसे अक्कलकोटला महाराजांचा अनुभव येतात तसे आजही इथे अनुभव येतात। त्याची प्रत्येक भक्ताला त्याची अनुभूती येते, त्याची परिस्थिती येते, ज्याला त्याचा अनुभव येतो आणि एक आरतीचा आपल्या आला वेगळा अनुभव येतो, त्याचं काही सांगायची आवश्यकता नाही। आणि महाराजांचे जे कार्यक्रम आहेत, पुण्यतिथी म्हणा, प्रगती म्हणा आणि गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, जेवढे पण महाराजांचे कार्यक्रम आहेत तिथे आमचे सर्व या मंदिरावर कार्यक्रम होतात। प्रत्येक कार्यक्रमाला आता प्रगती महाराजांचा जरा 10 ते 12,000 मनुष्य होतात। त्याचा त्यांना अनुभव आला, सर्व लोक येतात पुढं आणि दर गुरुवार बुक करतात। आजही 2026 चे सर्व गुरुवार बुक आहेत। डिसेंबरमध्ये 2027 चे गुरुवारला सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकाची श्रद्धा आहे, श्रद्धेने करतात, त्याचे अनुभव येतो। ही स्वामीचरणी प्रार्थना आजही आमच्या परिसरातला प्रत्येक रोज होता। जो मनुष्य त्याची डोक्याला टेन्शन आला, येणं आला, तो इथंशी येतो, महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्याचा माइंड पूर्ण मोकळा होतो। ही महाराजांची शैली आहे आणि महाराजांच्या कृपेने सर्वांचा मनोकामना पूर्ण झाल्या। ज्यांना मुलं बाळ नव्हती, आपण काही भारी नाही, भगत नाही आणि आपण कोणी महाराज वगैरे कोणीच नाही, एक महाराजांचा सेवक आहे आणि तुम्ही आले महाराज आमचा असं सांगताय, महाराजांना सांगा, त्यांचं ऐकून घ्यायचं आणि महाराजांना सांगायचं, तिथली विधी उचलायची, त्यांना द्यायची, त्यांचं कार्य करायचं होतं। तेच लोक सांगायचे महाराज तुम्ही विधी दिली, आमचं काम झालं, ते महाराजांची कृपा आहे, महाराजांची कृपा होती। अशा पद्धतीने आजपर्यंत चाललेली 32 वर्ष महाराजांची सेवा निस्वार्थपणे इथे सेवा चाललेली आहे। इथे काहीही कसलाही असं अनुचित प्रकार नाहीये। सर्वही यावा, आपण सर्व स्वामी सेवक आहे, सेवा करा, सेवेकरी व्हा, ही स्वामींची प्रार्थना आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे।
जगी जन्म मृत्यू असे खेळ म्हणून काशीनाथ बसते तिला इच्छा होती का मला ह्याच महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये मला प्रसाद दिला महाराजांनी सांगितलं त्यांची इच्छा पूर्ण करा आणि महाराजांच्या कृपेने येणार 21 तारीख दिलाली आणि पहिला गुरुवार आणि महाराजांनी त्यांच्या महाप्रसादाचा स्वीकार करावा त्यांचा अभिषेक झाला पूजन झाला त्यांचा स्वीकार करावा आणि हे सर्व आरोग्य मानलेले यांचा स्वीकार करा महाप्रसादाचा स्वीकार करा आणि त्यांच्या नोकरी त्यांच्या विलासच्या बरकत्या त्यांच्या परिवारात आनंद नांदू द्या आणि त्यांना 10 वर्षात सुख समृद्धीचा आनंदाचा विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी